धुळ्यातल्या एका मतदान केंद्रावरती ईव्हीएमच फोडण्यात आलं। प्रभाग क्रमांक 18 मधल्या मीरच्या मारुती प्राथमिक विद्यालयामध्ये हा प्रकार घडला। भाजप कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्र फोडल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला। या घटनेनंतर काही जण पोलिसांशी वाद घालतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। पोलिसांनी या प्रकरणी पुढची कारवाई सुरू केली। चंद्रपुरामध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल रात्री जोरदार राडा झाला। भाजप आणि बंडखोर अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते। बंगाली कॅम्प परिसरामध्ये एका महिला कार्यकर्त्याचा विनयभंग झाल्याचा आरोप होता आणि त्यामुळे गोंधळ झाला। भाजप उमेदवार रॉबिन विश्वास आणि बंडखोर अपक्ष उमेदवार अजय सरकार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केलाय। नाशिकमध्ये आज दिवसाभरामध्ये वादावादीच्या अनेक घटना घडल्या। प्रभाग 24 मध्ये 2 उमेदवारांमध्ये झालेल्या वादानंतर कार्यकर्ते आपापसात भिडले होते। ग्रामदेव प्राथमिक शाळेमध्ये हा प्रकार घडला। अंबड पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत केलं। तर सावतानगर भागामध्ये पैसे वाटप होत असल्याची अफवा पसरली, त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाच्या बाहेर तुफान गर्दी झाली। भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे हे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आणि जमाव पांगवला। विरारमधल्या मनवेलपाडा भागामध्ये बहुजन विकास आघाडीच्या पोलिंग बूथवरती भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। बूथवरचे कार्यकर्ते मतदारांना स्लिप देताना मतदान कसं करावं हे सांगत होते, मात्र त्यावर आक्षेप घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मतदान यंत्राची प्रतिकृती दाखवून आपल्या पक्षाला मतदान करायला सांगत असल्याचा भाजपचा आरोप होता। यावरून दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली। वातावरण काही काळ तापलं होतं। बहुजन विकास आघाडीने मात्र आरोप फेटाळले होते। काय सांगाल पोलिंग बूथवर एक